सप्रेम नमस्कार. मधुकर धस, मुक्काम पोस्ट भोगजी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या ठिकाणी जन्म झालेला गोड माणूस, देव माणूस, माझा हार्ट सुद्धा म्हणायला काहीच हरकत नाही. जाणीव संघटनेमध्ये 89 ला आम्ही दोघांनी सुरुवात केली. 1 वर्षानंतर जाणीव संघटनेने मधुकर धस यांची साधा माणूस, गोड माणूस, मायाळू माणूस, विदर्भाला पूरक असणारा कार्यकर्ता म्हणून तोडकर अण्णांनी मधुकरावांची बदली यवतमाळ जिल्ह्यामध्ये केली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आल्यानंतर पाण्यावरती काम केलं, शेतकऱ्यांच्या विकासावर काम केलं, झाडांसाठी काम केलं, जंगलांसाठी काम केलं. पूर्ण विदर्भच नाही तर महाराष्ट्रातल्या 114 जिल्ह्यांच्या मध्ये नागपूर ते रायगड विविध जिल्ह्यामध्ये दुष्काळावरती ताकदीने काम केलं. दर वर्षाला 16 ते 18 करोड रुपये शेती पाण्यावरती खर्च करणारा महाराष्ट्रातला एकमेव माणूस, त्यांचं नाव आहे मधुकर धस. आयबी लोकमत आणि महाराष्ट्राचे आजच्या आणि त्या काळातले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमिर खान, नाना पाटेकर, मकरंदा नासपुरे अशा थोर माणसांना सुद्धा मधुकर धस यांचा मोह आवडला नाही. ते लोक मधुकरच्या सानिध्यात आले आणि जलस्वराज हा विषय घेऊन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये पाहण्यावरती काम केलं. ढो नावाची संकल्पना मधुकररावांनी महाराष्ट्रामध्ये पसरवली. संस्थांच्या बरोबरीने, सरकारच्या बरोबरीने अफाट काम केलं आणि 3 डिसेंबर 2016 साली इहलोकीचा निरोप घेतला. त्या मधुकरला भेटण्यासाठी 9 वर्षानंतर पुन्हा मी इकडे आलो आहे. मधुकररावांना आव्हाड कुठले मिळाले असतील त्याच्या संदर्भाने आपण थोडंसं निरीक्षण करणार आहोत. राहुल कमल नारायण बजाज म्हणलं की काही सांगायची गरज नाही. मोठा सन्मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हे सर्व आपण पुरस्कार पाहणार आहोत. जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने. त्याच्यानंतर जागर पाण्याचा मानपत्र देऊन मधुकर धस यांना आयबीएन लोकमतने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड प्रदान करण्यात आला होता. माईंना मिळालेले अवॉर्ड आहे, योगदान सन्मानाचं आहे. हे मधुकररावांचे सगळे मित्र आहेत. आमची माय इथे आहे. इथे आपण पाहत आहोत आमिर खान आहे, त्यांच्या पत्नी आहेत आणि मला वाटतं त्यांचं नाव मला आता येत नाही. ते काँग्रेस का शिवसेनेमधले ते मंत्री होते त्या काळामध्ये. इकडे मधुकर धस आहेत. अखंड हरिनाम सप्ताह, धर्म आणि संस्कृतीमध्ये काम केलेल्या माणसांचा सत्कार होतो. मधुकररावांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार झालेला आहे. तिकडे सन्मानपत्र आहे. ग्रेट मराठा फाउंडेशनच्या वतीने मधुकररावांना सन्मानित केलेला आहे. ती चित्रपटाचा निर्माता म्हणून काम करतात. इथे आचार्य अविनाश सेवा पुरस्काराने 2024 साली सन्मान केलेला आहे. नई तालीम यांनी सन्मानित केलेला आहे. किती सन्मान म्हणावेत. मोठमोठ्या सन्मानाने मधुकररावांना महाराष्ट्राने सन्मानित केलं. त्या मधुकररावांच्या समाधीच्या दर्शन सोहळ्यासाठी आणि अवॉर्ड 2025चा हा अवॉर्ड देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. त्या मधुकरांना आदरांजली वाहतो. नमस्ते. भूमिपुत्र बाल समाज विकास संस्था, दिलासा संस्था, महाराष्ट्र लोक विकास मंच, उत्तरदायित्व एनजीओ फाउंडेशन.